दरवर्षीप्रमाणे आता 3 तारखेपासून आपली नवरात्र चालू होते आहे. शारदा नवरात्र उत्सव. दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या दृष्टीने आम्ही बऱ्याच उपाययोजना करतो. त्याप्रमाणे यावर्षी केलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला जे करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आमचे CCTV कॅमेरे आहेत, जे जवळजवळ 150च्या वरती CCTV कॅमेरे ऑल ओव्हर गडापासून ते गडाच्या खालपर्यंत सगळ्या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून सगळीकडे देखरेख असणार आहे. त्याच्याप्रमाणेच वरती जाताना गडाखाली आणि गडावरती डोल मीटर डिटेक्टर आहेत, हँड मीटर डिटेक्टर आहेत. त्याच्या माध्यमातून संपूर्ण त्याची तपासणी केली जाणार आहे. वरती कुठल्या प्रकारे तंबाखू, सिगरेट किंवा इतर जी सेवनं आहेत ती गेली नाही पाहिजेत आणि प्लास्टिक पण गेलं नाही पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टीने, म्हणून खालीच त्याची तपासणी करून ती बाजूला करण्यात येणार आहे. सगळ्यांची गडापासून खालपर्यंत किंवा इतर ज्या लाईनीमध्ये हे करण्यासाठी वॉकी टॉकीचा उपयोग करणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला कुठलाही संदेश पाठवता येईल त्याप्रमाणे हे केलेलं आहे. ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईट जाईल ह्या दृष्टीने आमचे जनरेटर आहेत, 4 ते 5 मोठे जनरेटर आहेत. त्याची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. आमची फेनिक्युलर जी आहे खालपासून वरती जाते, त्या फेनिक्युलरच्या माध्यमातून एका वेळी जवळ 80 ते 100 माणसं या फेनिक्युलरमध्ये जाऊ शकतात. ती चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण CCTV कॅमेरे लावले आहेत, त्याच्यामुळे काही वेळेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून त्या दृष्टीने केलेलं आहे. परत वरती गेल्यानंतर 2 मोठ्या लिफ्ट आम्ही बनवलेल्या आहेत यावर्षी. ह्या एका लिफ्टमध्ये जवळजवळ 50 माणसं आपण वरती जाऊ शकतो. म्हणजे फेनिक्युलर जर वरती गेल्यानंतर गडाच्या म्हणजे वरच्या बिल्डिंगच्या पर्यंत गेल्यानंतर वरच्या 7व्या मजल्यापासून वरती जाण्यासाठी 2 मोठ्या लिफ्टची सोय केलेली आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने आमचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते जवळ 80 ते 100 सिक्युरिटी गार्ड ऑल ओव्हर आहेत. आणि नेहमीप्रमाणे युवा कॉलेज ह्याच्या माध्यमातून आम्हाला NCC आणि NSSच्या माध्यमातून 200 मुलं ही आम्हाला उपलब्ध करून द्या. दररोज 200 मुलं 2 शिफ्टमध्ये ती मुलं येतात. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अशा प्रकारे ह्या प्रत्येक युवा कॉलेजच्या ज्या मुलांचा आम्हाला सहकार्य असते, ह्या दृष्टीने आपण केलेलं आहे. लोकांना घर बसल्या दर्शन घेण्यासाठी लाईव्ह यूट्यूबवर पण आहे. आरती आमची जी असते ती पण यूट्यूबवर लाईव्ह आहे. तसेच लोकल लोकांना बघण्यासाठी ह्याच्या माध्यमातून CCTVच्या माध्यमातून आणि बाकीच्या गोष्टीमधनं तुम्ही बघू शकता. केबलच्या माध्यमातून पण लोकल लोकांना इथपासून विरार ते डहाणूपर्यंत गुजरात बॉर्डरपर्यंत हे केबलच्या माध्यमातूनही आपण याचा लाभ घेऊ शकतात. आणि जास्तीत जास्त लोकांना आपण कशा प्रकारे देवीचं दर्शन देऊ शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कोणाला घर बसल्या किंवा आउट ऑफ इंडिया किंवा आउट ऑफ इंडियाच्या बाहेरनं कोणाला देणगी द्यायची असेल तर आमच्या वेबसाईटवरनं किंवा इतर याच्यातनं आपण देणगी देऊ शकता. अशा विविध प्रकारच्या आम्ही इकडे सोय केलेली आहे. पोलिसांच्या माध्यमातून पण एक हत्यारबंद एक पार्टी असते जी वरती असते, कारण देवीचे दागिने वगैरे असते म्हणून त्यांचा तिकडे सुरक्षा असतात. खालच्या गडाच्या खाली पोलिसांचा पूर्णपणे चोख बंदोबस्त असतो. आणि भाविकांना 10 दिवस आमचा भंडारा हा मोफत असतो इकडे. जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन त्याच्यात देवीचा दर्शनाचा लाभ घेऊन भंडारा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. गेल्या 22 वर्षापासून आई जीवदानी मातेच्या सेवेमध्ये पुजारी या पदावरती काम करत आहे. ही जीवदानी देवी आहे ही पांडवकालीन आहे. पांडवांनी या ठिकाणी देवीच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या भागामध्ये देवीची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर बरेचसे वर्ष हे मंदिर असंच पडून होतं. त्यानंतर एका गुराखी मुलाला आणि आईने एक गाय आणि वासरूच्या रूपामध्ये दर्शन दिलं. या कड्यावरून त्या गायीने उडी घेतली, जीवदान दिलं आणि त्यानंतर त्याला साक्षात्कार झाला की माझं स्थान या ठिकाणी आहे, तुम्ही माझा उद्धार करा. आणि त्याने त्या गावातील लोकांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर गावातील लोक आले, त्यांनी या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. तर एका गुफेमध्ये आईचं हे स्वरूप यांना मिळालं. आणि मिळाल्यानंतर याला नाव काय द्यायचं, तर त्या गायीने जीवदान दिलं होतं म्हणून जीवदानी असं नाव दिलं. आणि त्यानंतर या देवीची विधिवत पूजा चालू झाली. नंतर लोकांचा विश्वास जास्तच वाढत गेला आणि देवीच्या कृपेने भरपूर अशी आलेली संकटे दूर गेली, सगळे कामं होत गेली आणि दिवसेंदिवस लोकांची श्रद्धा वाढत चाललेली आहे. त्यामुळे राज्यातून बाहेर देशातून अनेक भक्त या ठिकाणी आई जीवदानी मातेच्या दर्शनासाठी येतात. आणि या नवरात्री उत्सवामध्ये
विशेषत्वे करून आमच्या श्री जीवदानी ट्रस्टतर्फे आमच्या सर्व विश्वस्त मंडळातर्फे जास्तीत जास्त भक्तांना कशा फॅसिलिटीज मिळतील, लोकांना ठिकठिकाणी पाणी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, सिक्युरिटीची व्यवस्था केलेली आहे, पोलीस बंदोबस्त आहे, लोकांना नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था केलेली असते आणि रोज भंडारा या ठिकाणी दिला जातो. जितकेही भाविक येतील, लाखो भाविकांना रोज या ठिकाणी जीवदानी ट्रस्टतर्फे रोज भंडारा देण्यात येतो आणि आई जीवदानीच्या कृपेने दिवसेंदिवस लोकांची श्रद्धा आईवरती वाढतच चाललेली आहे आणि देवी ही नवसाला पावणारी आहे. त्यामुळे नवरात्रीत तर विशेषत्वे करून खूप गर्दी वाढत आहे आणि असाच आशीर्वाद सदैव आईचा सर्व भक्तांवरती असावा आणि सर्वांचं कल्याण व्हावं हीच आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो. जय जीवदानी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.